135 वार्डमध्ये जेव्हा नवनाथजी बन मागील 10 वर्षापासून राहतात आणि या एरियातला जो गटार, मीटर आणि वॉटर हे जे व्यवस्था पाहिजे हे त्यांना माहीत आहे, कुठं गरज आहे, कुठं काय नाही. तर या ठिकाणी त्यांचं 10 वर्ष गेल्यामुळे इथल्या प्रत्येक परिस्थितीचा त्यांना माहिती आहे, जाणीव आहे. त्यासाठी या एरिया आहे 135 वार्ड आहे, या वार्डाला नक्कीच त्यांनी प्रगतीच्या वाटेकडे नेतील आणि न्याय देतील. कारण देवाभाऊचे खूप जवळचे आहेत आणि विश्वासू आहेत. यांना जर मतदान दिलं तर देवाभाऊंना दिला आणि यांना जर काही गोष्टी सांगितल्या देवाभाऊपर्यंत ऑटोमॅटिक जाणार आणि त्यांच्या माध्यमातून, देवाभाऊच्या माध्यमातून नक्कीच या परिसराचा, या वार्डाचा जास्तीत जास्त खूप मोठा परिसर जो आहे तो परिसर चांगला होईल. मी तमाम माझ्या 135 वार्डामधील तमाम जनतेला, युवांना, बंजारा समाजांना, धनगर समाजांना, उत्तर भारतीयांना, बौद्ध, दलित, जेवढे काही माझे मित्र आहेत, जेवढे काही या 135 वार्डामध्ये राहतात त्यांना हात जोडून विनंती करतो की कमळाच्या बटनाला येत्या 15 तारखेला गुरुवार रोजी कमळाचं बटन दाबून नवनाथ बन यांना जास्तीत जास्त भरघोस मताने निवडून द्या. कारण नवनाथजी बन यांना विजय म्हणजेच देवाभाऊचा विजय. देवाभाऊच्या हात बळकट करण्यासाठी नवनाथजी यांना मतदान द्यावे हीच माझी कळकळीची विनंती. परमजोत सिंह चाहेल, बॉम्बे में मैं रिटायर्ड जज हूँ. मैं जब नवनाथ से मिला तब मुझे पता चला कि मैं वैसा नांदेड़ का रहने वाला हूँ. नांदेड़ में एक छोटा गांव है कामठा. इस कामठे के अंदर बसवेश्वर विद्यालय का ये विद्यार्थी है जहाँ का मैं ट्रस्टी हूँ. नवनाथ एक प्रकार से मेरा विद्यार्थी रहा है. मैंने इस बच्चे के अंदर एक गुण देखा है, ऐसी ज्वाला देखी है, ऐसे विचार देखे हैं कि वो अपने जीवन में कुछ ना कुछ करना चाहता है. समाज के लिए करना चाहता है, शिक्षा के लिए करना चाहता है, इस देश के लिए करने की उसके अंदर एक बड़ी भावना है. इस भावनाओं को सिर्फ मैंने ही जाना है या नोटिस किया है ऐसी बात नहीं है. इस बच्चे के ऊपर सबसे ज़्यादा उसकी जो पहचान की है तो हमारे महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने इस बात को पहचाना है कि इसके अंदर एक उजाला है, एक प्रकाश है. इसे आगे उठाना बहुत ज़रूरी है. अब 15 तारीख को आप सब लोगों ने इसे मतदान करके जो उठाओगे आप इसे जब आप मौका दोगे तब आपको पता चलेगा कि इसमें क्या चमक है और इसकी क्या इरादा है काम करने का. इसकी ज्वलंतपने को देखते हुए मैं यहाँ पर आया हूँ. आज मैंने आकर के घर में जाकर के इस मेरे विद्यार्थी को मैंने आशीर्वाद दिया, उसे शाल पहनाया. शाल तो मैंने ये समझ के पहनाया कि ये इलेक्शन जीत गया है, अभी आपके हाथ में है उसके भविष्य को डिसाइड करने का. इतना ही मैं कहूँगा. लोगों से अपील यही है कि मोदी जी के आने के बाद हमने जीवन के बहुत से उतार चढ़ाव देखे हैं, लेकिन मोदी जी के आने के बाद जिस तरह से सबका साथ, सबका विकास और सबका विश्वास का विजन लेकर के उन्होंने आगे बढ़ाया और सबके जीवन का ख्याल रखा, गरीब से गरीब तबके को भोजन पहुंचाया और मुफ्त में, उस तरह से कमल का और मोदी जी का विजन लेकर के नवनाथ बन जी हमारे आगे बढ़ रहे हैं. अगर उनका साथ जनता देगी और वो कामयाब होंगे तो आगे जनता के अंदर और विश्वास के साथ काम कर सकेंगे. इस तरीके से भारतीय जनता पार्टी ने किरीट जी का काम, फिर उसके बाद मनोज जी ने जिस तरीके से विकास की गंगा ये मानखुर्द के अंदर बहाई है, अब तक के स्थानिक सांसद जो हैं उन्होंने 5 साल पहले थे तो भी नहीं कर पाए और अभी 2 साल बीत गए तो भी नहीं कर पाए. इसलिए अगर काम करना है और विकास करना है तो भारतीय जनता पार्टी की ओर जाना पड़ेगा. अपील क्या करेंगे लोगों से? जिस तरह से देश में मोदी जी भारत को विकसित कर रहे हैं, राष्ट्र में देवेंद्र जी कर रहे हैं, अगर मानखुर को विकसित की ओर लेके जाना है और विकसित मानखुर करना है तो नवनाथ जी को जिताना पड़ेगा, भारी मतों से चुन के देना पड़ेगा. आने वाले 15 तारीख को 4 नंबर बटन का कमल चिन्ह पे 4 नंबर बटन दबाएंगे और नवनाथ जी को विजय बनाएंगे तो विकसित मानखुर्द होने में बहुत बड़ा योगदान होगा. वॉर्ड 135 मध्ये जे कॅन्डिडेट उभे आहेत त्यात एकमेव भारतीय जनता पार्टीचा कॅन्डिडेट आहे की जो केलेल्या कामावरती मतदान मागतोय. शिवनेरी नगरमध्ये शौचालयाची समस्या घरघरपासून ते गल्लीच्या शेवटपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. पाण्याचा एवढा मोठा प्रश्न त्याच्यावरती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, वॉर्ड अध्यक्ष अरुण कुमार जयस्वाल सारखे कार्यकर्ते उपोषण केलं, मोर्चा महानगरपालिकेवर काढला आणि डॉक्टर किरीट सोमय्या यांनी जे PWD विभागाकडून जे NOC लागणार होती ती मिळवून ते पाणी घरघरपर्यंत पोहोचवण्याचं काम भारतीय जनता पार्टीने केलं. ट्रान्झिट कॅम्प सारखी वस्ती आहे
इज अ डेव्हलपमेंट, म्हणजे जी पूर्ण मुंबईमध्ये ज्या पुनर्वसन प्रकल्पबाधित जे लोकांना तिथे ठेवले गेलेलं तिथल्या पण मूलभूत गरजांचं काम भारतीय जनता पार्टीने किरीट सोमय्या, मनोज कोटक खासदारांच्या माध्यमातून केलं. त्याचप्रमाणे म्हाडा कॉलनी इथे असलेलं सभागृहाचं काम, तिथे सिद्धिविनायक मंदिराचं निर्माण, त्याचबरोबर बुद्ध विहाराची पुनर्बांधणी, हे सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या खासदारांच्या प्रयत्नाने, कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरती झालेलं आहे. असे अनेक, म्हणजे एक्झिट पॉलिसी जी MMRD कडून झालेली आहे, त्याचं काम करून घेण्याचं काम भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना केलं. त्यामुळे नवनाथ बन एक सुशिक्षित, आमचे महाराष्ट्राचे प्रवक्ते, संघ परिवारातील ABVPशी जोडलेले, तसेच इथले स्थानिक उमेदवार, असं सर्वांगीण विकास करणारं, उद्देश ठेवून चालणारं व्यक्तिमत्व हे भारतीय जनता पार्टीने वॉर्ड क्रमांक 135ला दिलं आहे. आणि मुख्यत्वे काम करून आम्ही मतं मागतोय, मतं मागून काम करणाऱ्यापैकी आम्ही नाही आहेत. देखिए, 2-3 चीज़ें हैं. एक तो नवनाथ जी बहुत अभ्यासु हैं, मेहनती हैं, नौजवान हैं और बहुत ही सलीके से काम करते हैं. संघ परिवार के बहुत सालों से काम कर रहे हैं. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, फिर भारतीय जनता पार्टी, फिर प्रदेश के जिस तरह से प्रदेश के विषयों को भारतीय जनता पार्टी के लिए जिस तरह से विषयों को रखते हैं, और नवनाथ जी की एक अलग क्वालिटी है. और पढ़ा लिखा आदमी होने की वजह से उनके पास विजन भी है. सबसे बड़ी बात यह है कि जो लोग अगर चुन के आ गए और उनके पास क्या करना यही नहीं पता रहेगा, तो ये सबसे बड़ा प्रॉब्लम होता है. सबसे बड़ी समस्या यही होती है कि वो पढ़े लिखे नहीं होते हैं और फिर वो अलग तरह से उनका ये रहता है कि किसी भी तरह से चल रहा है. नवनाथ जी आने के बाद से एक चीज़ होगी कि वो विजनरी है, वो मेहनत करेंगे और मानखुर्द को बहुत ही ज़रूरत है नवनाथ बन जैसे कार्यकर्ता की, नवनाथ बन जैसे नेता की, नवनाथ बन जैसे नगर सेवक की. मानखुर्द को खास करके मंडाला और ये PMGP म्हाडा, ये सब एरिया में बहुत ही पढ़े लिखे एक व्यक्ति की ज़रूरत है जो चीज़ों को ठीक कर सके, ऐसा मेरा मानना है. धन्यवाद. मागील वर्षी 2024मध्ये देशाच्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांना देशाने निवडून देऊन देश एका सुरक्षित हातामध्ये दिलेला आहे. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांना निवडून देऊन एक डबल इंजिन की सरकार निवडून देऊन लोकांनी विकासाला चालना दिली. आता येणारी निवडणूक ही मुंबई महानगरपालिकेची आहे. ही नागरी समस्यांकरता निवडणूक होते. यामध्ये मुख्यत्वे आरोग्याचा प्रश्न, नागरी समस्या, पार्किंगचा प्रश्न, स्वच्छतेचा प्रश्न, त्यानंतर हॉस्पिटल, इथली शाळा, ह्या सर्व नागरिक समस्यांसाठी ही निवडणूक होत आहे. आणि ह्या निवडणुकीमध्ये 135 प्रभागामधून भारतीय जनता पक्षाने नवनाथ बन सारख्या सुशिक्षित उमेदवाराला उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यांचं एकंदर मागील 10 वर्षाचा पक्षातील कार्यकाळ पाहता ते निश्चितच 135 या वॉर्डला न्याय देतील. 135 हा प्रभाग एमिस्ट वॉर्डमध्ये येतो आणि एमिस्ट हा विभाग वॉर्ड हा महानगरपालिकेच्या 24 वॉर्डामध्ये अत्यंत गलिच्छ वॉर्ड म्हणून गणला जातो. त्यापैकी हे 135 हा प्रभाग आहे. या 135चा प्रभाग जर सुधारला, याची स्वच्छता, येथील पार्किंगचा प्रश्न, येथील आरोग्याचा प्रश्न, इथल्या झोपडपट्टीचा प्रश्न जर सुटला तर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम मुंबई सुधारण्याकडे होणार आहे. त्यातून 2047चं जे मोदीजींचं विजन आहे विकसित भारत, ते साकारण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. त्यामुळे या विभागात भारतीय जनता पक्ष पश्चिम महाराष्ट्र आघाडीचा महामंत्री म्हणून मी 135च्या सर्व नागरिकांना विनंती करेन की आपण श्री नवनाथ बन यांना भरघोस मताने निवडून द्यावं. सर्व जनता, सभी जनता का एक ही पण नवनाथ बन. धन्यवाद.